गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे इथे बुधवार आणि यश गेलेला आहे त्याच्या कामासाठी, तर तो इथे नाही आहे। तर मागच्या आठवड्यात मी जास्त ब्लॉगिंग नाही केलं, थोडंफार जेवढं जमलं तेवढं मी ब्लॉग शेअर केले। आणि हा आहे म्हणजे याच्यानंतर 2 आठवडे गेले आणि हा आहे तिसरा आठवडा। तर या आठवड्यात पण यश इथे नाही आहे टॅम्पामध्ये, तर तो गेलेला आहे दुसऱ्या स्टेटमध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही दोघंच घरी। तर यस, रिशांच्या स्कूलला पण सुट्टी लागलेली आहे, सो निवांत चाललंय। सकाळी उठण्याची काही कटकट नाही आहे, टिफिन बनवण्याची काही झंझट नाही आहे, सो सगळं निवांत चाललेलं आहे। तर यश परवा गेला सोमवारी, तर काल तर मी आरामच केला, जास्त काही ब्लॉगिंग काहीच नाही केलं। लेट उठली, दुपारचं जेवण थोडं लेट केलं, नाश्ता मस्त पोट भरून केला आणि आजही थोडंफार असंच झालं, कारण की आता हे रुटीन सेट होतं आहे आमचं। जे शाळेचं रुटीन आहे ते आता थोडंसं चेंज होत आहे ईशान घरी असल्यामुळे। आणि आता 12 वाजलेले आहेत आणि मला जेवण बनवायचं आहे। तर आज मी विचार करते मी आज मिसळ बनवेल, म्हणजेच उसळ प्रोटीनसाठी वगैरे। तर काल ॲक्च्युली मी संध्याकाळी उसळ भिजत घालायला, म्हणजे मटकी भिजत घालायला विसरली, तर मी म्हटलं की ठीक आहे, तर रात्री मी मटकी भिजत टाकली। तिला मोडता नाही आले, बट ठीक आहे, तशीच खाऊन घेऊ। तर आता मी मस्त उसळ बनवते आणि रिशान, तुम्हाला सांगितलं लास्ट टाइम मी लेगो ब्रिक्स आणलेल्या, तर त्याच्यामध्ये इतका बिझी आहे, त्याला खूप आवडल्या आहेत त्या, त्याला मजा येते खेळायला। आणि तो आता गोल्डन गेट ब्रिज बनवतोय, तर तुम्हाला दाखवते। मला असं वाटतं ज्यांना 5, 6, 7, 8 असे वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी लेगो बेस्ट टॉय आहे, कारण की त्यामुळे त्यांना खूप मजा पण येते, त्यांना स्वतःला बिझी ठेवता येतं त्याच्यात आणि तुमची क्रिएटिव्हिटी त्याच्यात दिसते। तर तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण जाणार आहोत स्ट्रेट किचनमध्ये। तर मी कांदा वगैरे कट करून ठेवला आहे, तर पटापट आता कांदा खोबरं भाजून वगैरे मिक्सरमधनं काढून उसळीला आपल्याला फोडणी द्यायची। चला, तर ईशाने असं बनवलं आहे, हे जे आहेत ते 2 पार्ट आहेत ब्रिजचे आणि हा एक जो मधला पार्ट आहे तो बनवतोय। तर जसं त्याचं तयार होईल ते तुम्हाला मी दाखवेल। तर आमच्याकडे लेगो ब्रिक्स ब्लॉक्स खूप पडलेले असतात। हे काल रिशांनी बनवलंय वर्ल्ड ट्रेड सेंटर, तर त्याचं फेवरेट। आणि हे आहे बाकीचं, म्हणजे ही आहे न्यूयॉर्क सिटी असं तो म्हणतोय। ही अजून एक बिल्डिंग, ही एक आणि हे रिशांनी घर बनवलंय। तर काल परवाच मी सगळं क्लीन केलेलं, पण आता रिशान खेळत होता तर थोडंसं पसारा झालाय, बट इट्स ओके, तो बिझी आहे आणि त्याला मजा येते करायला। तर लेगो बनवून रिशान कंटाळला आणि तो म्हणजे की आपण बास्केटबॉल खेळूया। किट आणलेलं ऍक्च्युली, तर या किटमध्ये इतका बिझी राहता येतं आणि लहान मुलांसाठी खूप इझी आणि बेस्ट किट आहे। घरातल्या घरात खेळता येतं, बाहेर जाण्याची गरज नाही। आणि हे छोटे छोटे बॉल आहेत, त्याच्यात एअर भरली, हवा भरली आणि आता आम्ही खेळतोय। काय करू रिशान? जेव्हा आपण याच्यात जातो तेव्हा लाईट लागतात। एकदम मस्त गेम आहे हा आणि हाईट वाढण्यासाठी वगैरे फार फायदा होतो त्यांना, कारण की बाहेर असं तुम्हाला माहिती आहे खूप जास्त ऊन आहे। तर ऑलरेडी लेट झाला म्हणता आम्ही बास्केटबॉल खेळत बसलो, तर 2-3 मॅचेस खेळलो आणि रिशाला खूप मजा आली। तर स्पोर्ट्स खेळायला जास्त आवडतं। घरी असला तो लेगोज वगैरे खेळतो, पण इतर वेळेस तो बाहेर स्पोर्ट्स खेळतो, टेनिस खेळतो, नंतर बेसबॉल खेळतो, नंतर फुटबॉल खेळतो, म्हणजे ते इथे त्याला सॉकर म्हणतात। तर आता मी मस्त खोबरं भाजून घेतलंय, ऑलमोस्ट झालंच। आणि यानंतर मी हे बाकीच्या गोष्टी भाजून घेतली, कांदा टोमॅटो वगैरे, एकदम क्विक अर्ध्या तासाच्या आत। पण मला आता जमलं तर मला ते करावं लागणार आहे, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे। सकाळपासून आम्ही ओट्स खाल्लेला आणि चहा पिलेला। थोडंसं तेल टाकते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो फास्ट परतला नाही। तर इथे मी आलं लसूण कांदा हे सगळं फास्ट परतते। हे ऑलमोस्ट थोडंसं जळाल्यासारखं झालेलं आहे, पण याने काय होतं ना, फ्लेवर छान येतो। जसं आपण इंडियामध्ये गॅसवर डायरेक्ट कांदा भाजायचो ना, तर हे तसंच टाईप झालं आहे, फक्त कट केल्यामुळे ना हे फास्ट झालं। आणि चिमणीचा आवाज येत असेल, कारण की खूप दूर झालेला, तर चिमणी लावलेली, तुम्ही बंद करते आता। 1 ते 1.5 मोठा कांदा आणि यानंतर ह्या 1 मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला। आता हे जे टोमॅटो आहे ना, पटापट शिजवायला मी याच्यावर झाकण ठेवते। आणि बाय द वे माझ्याकडे या कोथिंबिरीच्या काही काड्या पण होत्या, तर मी
कोथिंबीर असते ना की त्याच्या काड्या ठेवून देते, कारण की आज मी वॉलमार्टमधून ऑर्डर केली आणि कोथिंबीर आलीच नाही. तर अशा वेळेस मला ॲटलिस्ट कोथिंबीर आहे आणि त्याच्या काड्या पण असतील तर काड्यांचा पण यूज ग्रेव्हीमध्ये करता येतो. आणि हां, बाय द वे तुम्हाला सांगत होती मी, पुण्याला असताना मी बेडेकरची मिसळ खायला जायची आणि मला खूप आवडायची ती मिसळ. काटाकीरची खाल्ली आहे, नेवाळे खाल्ली आहे, बेडेकर खाल्ली आहे. तर मला बेडेकर सगळ्यात बेस्ट वाटते, कारण ती थोडीशी आंबटगोड असते, म्हणजे परफेक्ट बॅलन्स असतो तिखट आणि गोडचा. तर काटाकीरची मला खूप जास्त तिखट वाटायची आणि नुसतं तिखट फ्लेवर काय आहे, त्याला थोडासा आंबट गोड तिखट असा सगळा फ्लेवर पाहिजे. तर माझ्याकडे परवा चिंचेची चटणी केलेली मी, ती ठेवलेली आहे, तर मी ती थोडीशी याच्यात घालेल, सो त्याला आंबट गोड तिखट असा फ्लेवर येईल. तसं ग्रेव्ही आहे ती तयार होते. तर तोपर्यंत मी आत आली, कारण की रिशांचं कार्टून चालू होतं, त्याचा आवाज येत होता. तर तो मला ओरडत होता, मी पण बोलते आणि कार्टूनचा पण आवाज येतोय, तो कोणालाच काहीच करता येत नव्हता. तर मी म्हटलं ठीक आहे, तू एक अर्धा तास टाइम एन्जॉय कर तुझा, म्हणजे जेवण बनवेपर्यंत त्याला मी बघायला दिलं. आता बोलता बोलता एकदम काहीतरी पडायचा आवाज आला, तर मी बघितलं, म्हटलं काय झालं. कारण की कसं होतं ना की हे जे वुडन फ्लोअर्स आहेत, तर असं वरनं काही जोरात पडलं, लाईक मोठी बॉटल किंवा काही जड वस्तू, तर एकदम जोरात हाडकन आवाज होतो. तर तसा आवाज आला. म्हटलं काय झालं, मला असं वाटतं काही बॉटल वगैरे पडली का वरनं काय पडलं. तर बट ओके, सगळं काही प्रॉब्लेम नाही, कारण की रिशांत तिथे बसलेला आणि मी आतल्या रूममध्ये ना, म्हणून मला एकदम अशी भीती वाटली, म्हणून मी जाऊन बघून आली. आज वेदर क्लाउडी दाखवत आहे वेदर फोरकास्टमध्ये, तुम्हाला दाखवते वेदर कसं आहे. इथे कसं असतं ना या दिवसांमध्ये, आता जून महिना चाललेला आहे, सॉरी जून नाही, सॉरी मे महिना चाललाय, मे एंड. एकदम असं गरम गरम गरम, आणि जेव्हा पण इथे क्लाउडी होतं, आभाळ येतं, तेव्हा गरम प्लस ह्युमिड, म्हणजे मुंबईचं जसं वातावरण असतं ना एक्झॅक्ट सेम. म्हणजे ना धड पाऊस पडतो ना ऊन असतं, तर मधल्यामध्ये, आणि त्याच्यामुळे एकदम असं चिकचिक वाटते घाणेरडी, तर बाहेर जावंसं नाही वाटत. तर सगळं असं आभाळ आहे. एनिवेज, ॲक्च्युली या वातावरणासाठी मिसळ एकदम परफेक्ट आहे मला असं वाटतं. तर येस, मी आता किचनमध्ये जाते आणि माझं उरलेलं काम आहे ते आटपते. ती जी ग्रेव्ही आहे ती मिक्सरमधनं मला वाटायची आहे, मी इतक्या वेळेसची वाट बघते आहे, बट ती गारच होईना. एनिवेज, तोपर्यंत मी मला दाखवते वॉलमार्टमधून आज काय काय मागवलं. तर मी हे स्विस चीज मागवलं आहे, सार्जेंटो ब्रँडचं. पुरा थिन स्लायसेस नॅचरल चीज आहे, याच्यात काहीच प्रिझर्वेटिव्ह नाही, काही नाही आहे. तर बर्गर्स किंवा असं म्हणजे ब्रेडमध्ये टाकून खायला एकदम योग्य आहे. त्याच्यात कलर नाही, काही नाही. तर काही काही येल्लो चीज असतात ना, त्याच्यामध्ये कलर टाकलेला असतो. इन्ग्रेडियंट्स नक्की वाचा तुम्ही जेव्हा पण या गोष्टी बाय करता. नंतर हे द लाफिंग कावचं चीज आहे. तर हे फाहेचं योगर्ट आहे, 0% मिल्क फॅट, आणि ह्याच्यात 3/4 कपमध्ये म्हणजे 170 ग्रॅममध्ये 18 ग्रॅम प्रोटीन आहे. सो एकदम गुड सोर्स ऑफ प्रोटीन. आणि हे जे रिड्यूस फॅट मिल्क आहे, तर हे पण आहे, हे पण चांगलं असतं. 2% रिड्यूस फॅट मिल्क आहे. आणि याच्या 1 कपमध्ये म्हणजे 240 ml मध्ये 13 ग्रॅम ऑफ प्रोटीन असतं. त्याचा ब्रेड जो मिसळीबरोबर लागणार आहे, फ्लावर सीड ब्रेड, त्याच्यामध्ये पण प्रत्येक स्लाइसमध्ये 5 ग्रॅम प्रोटीन असतं. लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं आहे मिसळबरोबर मी हाच शक्यतो यूज करते. आणि पालक आहे, ऑर्गॅनिक बेबी स्पिनाच ते आणला. तर मी वॉलमार्टमधून जेव्हा पण खरेदी करते तेव्हा मी ऑर्गॅनिक गोष्टीच घेण्याचा ट्राय करते. नंतर हे टोमॅटोचं हे पॅनकेक बॅटर आणलेलं आहे, तर हे आमचं फेवरेट आहे. तर मी रिशाला जेव्हा आपण पॅनकेक बनवून देते तर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडर करते, प्लस ब्लूबेरीज स्ट्रॉबेरीज तुम्ही ॲड करताच पॅनकेकवर, अदरवाईज ते छान नाही लागत. आणि थोडेसे कॅलरी ड्रेन्स करायचं असेल तर त्याच्यात बटर पण टाकू शकते. ॲव्होकॅडो. बाय द वे ही स्विस चीज आहे ना, असं आपण टॉम अँड जेरीमध्ये जे चीज बघायचं ना त्याला असं होल्स असायचं. तर यानंतर मी मिसळीची जी उसळ आहे ती बनवायला घेतलेली आहे आणि मी तेल तापवलं, त्याच्यामध्ये जिरे घातले, हळद घातली आहे आणि जी माझी पेस्ट तयार केलेली होती ती घातली. यानंतर मी शिजवलेली मटकी घातली आहे, नंतर जिरे पावडर, धणे पावडर, नंतर उसळ मसाला किंवा मिसळ मसाला घातलेला. यानंतर मी ब्रेड भाजून घेतले आणि माझी मिसळीची जी प्लेट आहे ती तयार केली. त्याच्यात कांदा, कोथिंबीर आणि फरसाण टाकलं आणि सर्व केलं. आता वाजलेले आहे 6 आणि दुपारी जेवण केलं मस्त पोट भरून आणि झोपली मी. रिशांत पण माझ्याबरोबर झोपलेला. तर आम्ही थोडेसं लेगोस बनवले आणि इतके थकून गेले. छोटे छोटे पार्ट्स असतात ना, तर ते त्याने डोळ्याला असं ताण येतो. तर मग आम्हाला खूपच झोप आली, तर आम्ही दुपारी झोपलो. तर येस, खायचं प्यायचं झोपायचं सध्या हेच रुटीन आहे आमचं. म्हटलं आता चहा बनवते, कारण की 7-7:30ला तर आम्ही बाहेर जाऊ. तर तोपर्यंत चहा वगैरे घेऊन मी रेडी राहते. आणि रिशाला लागलेली भूक, तर आता मी बनवते हे चहा आणि रिशांसाठी बनवणार आहे मँगो शेक.
कारण की मँगो आता मिळत आहेत, परत मँगो कधी मिळतील आय डोंट नो. परत बंद झाले मिळायचे तर काहीच बनवता येणार नाही. सो मी तर चहा बनवते. चहा एका साईडला उकळेल आणि एका साईडला मँगो शेक विशालसाठी. मी विशालला चहा वगैरे नाही देत, कधीच नाही त्याला चहा कॉफी. लहान मुलांसाठी चांगला नसतो. आणि मी पण चहा म्हणजे अगदी हार्डली 1 कपच बनवते. 1 कप पण काय, या 1 कपच्या अर्धा पण नसतो, एवढा कमी असतो. खराब होत सध्या असं दिसतंय. थोडासा काळा निघाला आहे आंबा, काळा निघाला आहे थोडासा, अदरवाईज हा ओके. आणि बघा गॅस ऑन करायचं विसरून गेली. हां, तर लास्ट टाइम मी रिशाला शेक बनवून दिलेला मँगो शेक, तर तो मला म्हणत यू फिनिश्ड इट. बरं ठीक आहे. रिशाला थोडासा एक्सरसाइज करायला दिलेला आहे, कारण की आता स्कूल नाही आहे तर त्याचा वेळ कसा जाईल. तर तिला काही वर्कशीट्स मिळाल्या होत्या तर तो आता ते करतोय. आणि याचं थोडंसं मी पाणी घालते, त्याला खूप थिक नको आहे त्यासाठी. तर मी इथे दूध थोडंसं कोमट करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी डेट्स टाकते. तर मी फक्त 1 डेट म्हणजे खजूर टाकते, त्याने तो खूप जास्त स्वीट नाही होत. आणि मग त्याच्यामध्ये एक थोडासा आईस क्यूब टाकलाय आणि आपला मँगो शेक तयार आहे. झोपली होती त्याच्यामुळे मला चहाची खूप गरज होती. 6:30 वाजले पण फुल जास्त ऊन आहे. 7:30 पावणे 8ला थोडंफार ओके होतं. आता ह्युमिड गरम हे असंच असतं एक्झॅक्ट. मे जून जुलै ऑगस्ट हे असे फुल गरमीचे आणि ह्युमिडिटीचे दिवस आहेत इथे. तर मागच्या काही 2 वर्षामध्ये तर सप्टेंबरपर्यंत गरमी असायची, सप्टेंबर एंडपर्यंत. आणि त्यानंतर अच्छा, आणि त्यानंतर कुठे इथे थोडंसं बरं वातावरण व्हायचं. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ॲक्च्युली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ते इथे हरिकेन सीझन असतं. हरिकेन सीझन म्हटल्यावर तर इथे भीतीचं वातावरण असतं की हरिकेन आला तर तुम्हाला रिलोकेट पण करावं लागू शकतं किंवा मग प्रिकॉशन घ्यावी लागते घरी बसून. 9:45 झालेत आणि आम्ही 7:30च्या आसपास बाहेर गेलेलो आणि आत्ता आलो आहे, म्हणजे हार्डली 5 मिनिटापूर्वी मी आली आहे. तर यश नाही आहे तर त्यामुळे मला सगळं करावं लागतंय. आणि निशांत पण मस्त बाहेर खेळला आहे ना निशांत. आणि माझ्या पण फ्रेंड्स आहेत इथे, तर मी मस्त गप्पा मारल्या त्यांच्याबरोबर. तर बरं वाटलं जरा, कारण की सकाळपासून घरातच बसलेलं होतं. पण विचार करते उद्या कुठेतरी जाईन मी. उद्या शॉपिंग करत जायचं निशांत, बघूया. किंवा मग लायब्ररी वगैरे जाऊ, कुठेतरी तर जावंच लागेल. कारण की 2 दिवसापासून पूर्ण वेळ घरात आहे. सकाळी संध्याकाळी तर इथे बाहेर पडणं होतं, पण तरी नाही तर कसं रिशांची शाळा असायची तर त्याला सोडायला आणायला वगैरे जायची, तर तेवढं माझं बाहेर जाणं व्हायचं. पण आता तेही नाही होते. तर जसं मी तुम्हाला म्हटलं सकाळचं जेवण आम्ही आता जेवणार आहे. तर हे आहे इथे ब्रेड, उसळ. आज आत्ता आम्ही जे मागे पॉट्स ऑर्डर केलेले ना, जे रिशाने छोटे छोटे प्लांट्स लावलेले, तर ते आता बऱ्यापैकी मोठे झाले. तर त्याला वाढायला जागा नाही, तर त्यासाठी आम्ही पॉट्स ऑर्डर केलेले वॉलमार्टवरनं. हे $1.75 एक कुंडी जी आहे ती पडलेली आहे. अगदी स्वस्तात मिळाली मला, क्लिअरन्समध्ये होतं. तर मी 4 दिवसापूर्वी ऑर्डर केलेलं, ते आज डिलिव्हर झालं. आज आहे फ्रायडे बाय द वे. आणि बाय द वे हे पॉट्स, हे 4 पॉट्स असे मीडियम साईजचे ऑर्डर केलेले मी. त्याला हा खालनं हे होल्स आहेत तर पाणी जायला वगैरे, पण त्याला या पॉट्सला खालनं प्लेट्स नाही आहे. सो हे जे प्लास्टिक आहे ना त्याचं रिशान असेच छोटे छोटे असे पीसेस कट करतो याच्या खाली ठेवायला. अजून एक मला मेसेज आला, मी पडली होती आत्ता. तर शीचं पार्सल माझं ऑर्डर केलेलं आहे, डिलिव्हर झालेलं आहे. आणि ॲक्च्युली ते 2 पार्टमध्ये डिलिव्हर झालं. एक 5-6 दिवसापूर्वी आलं होतं एक पार्सल आणि आत्ता दुसरं आलं. सो टोटल माझे 2 पार्सल जे होते ते डिलिव्हर झालेले आहेत. हे आज डिलिव्हर झालं. तर येस, बाय द वे हे पार्सल बऱ्यापैकी मोठं आहे. आणि अजून एक पार्सल होतं तर ते मी काढलेलं आहे. तर हे आहे शीचं पार्सल. तर कधीपासूनची वाट बघत होती या पार्सलची, कारण की आय थिंक इंडियामध्ये पण मी असं ऐकलंय की शीत परत स्टार्ट होत आहे. तर कोविड काळामध्ये शीत बंद झालेलं बरोबर. तर माझी फ्रेंड मला म्हटली की स्टार्ट होते परत, तर चांगली गोष्ट आहे. ऑफकोर्स ते चायनाचं आहे पण तरी पण मला अफोर्डेबल वाटतं हे. आणि टीमू, तर US मध्ये टीमू आणि शीत मला अफोर्डेबल वाटतं. क्लोथ क्वालिटी ओके असते. तर हां, तुम्ही जर कॉटन क्लोथ सिलेक्ट केले तर तुम्हाला चांगले मिळतात, अदरवाईज पॉलिस्टर वगैरे टाईपच असतात. तर येस, याचा पण मी एक व्हिडिओ बनवेल जेव्हा वेळ मिळेल. तर आता रिशा म्हणतोय की त्याला
प्लॅन्ट्स जे आहेत ते मोठ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. तर आता बाहेर जाते. निशानला हे काम करायला फार आवडतं आहे ना निशान. तर या मातीमध्ये सगळं आहे. मी लिहिलं आहे इम्प्रूव्स एक्झिस्टिंग सॉइल टू बिल्ड स्ट्रॉंग रूट्स. आय थिंक या मातीमध्ये सगळंच मिक्स असतं. तर काही वेगळं खत वगैरे टाकायची गरज असते. त्याच्यातच काम होत आहे. या सगळं गार्डन सॉइल असं लिहिलेलं आहे. सगळं मिक्स अजून टाकायचं. थांब अजून टाक थोडस. अजून आता हे जे झाड आहे त्याच्यात ट्रान्सफर करू दिशाल. ओके मस्त होईल दिशा. होता मग नंतर हे टाकल्यानंतर टाकतो. थोडंसं मान्य बच्चा. सगळं क्लोथ वगैरे चेंज करावे लागणार. खालपर्यंत आले. रूट्स पाहिले. हे असं जास्त निघालंय. त्याच्यात मिक्स करूया. ओके होल करून घेऊया. लहानपणी मला आठवत आहे असं फिक्स केलेलं घरी. कारण की माझ्या घरी आहे गार्डन बगीचा आहे. तर थोडंसं अजून माती टाक घालायचं. सॉइल टाक थोडीशीच टाक. फ्रुट्सला मी जास्त असा हात नाही लावायचा नाही तर ते फुटले ना तर मला गडबड होईल. थोडंसं वॉटर टाक. सो हे असं लावून झालेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाक. इथे सगळीकडे टाक. मध्ये टाक. साफ आहे. बस. तर हे जे निशांच्या शाळेतनं मिळालेलं ते एक प्लांट आहे. तर ते पण आता प्लॅन करून घेऊया. कारण की ते पण बरंच वाढायला लागलं आहे. तर त्याला जागा लागेल. आणि अजून एक बिया मिळालेला आहे. एक पॅकेट मिळालं. त्याच्यात कुठल्या तरी बिया आहेत. आय थिंक त्या लाजाळूच्या आहेत. तर त्यासाठी पण एक पॉट आणला आहे. तर त्या पण आम्ही प्लॅन करणार. तर रिशांच्या स्कूलमधनं हे मिळालेलं. बहुतेक हे लाजाळू असावं असा माझा अंदाज आहे. गुगल करून बघेल काय आहे. पण ठीक आहे जे पण आहे ते चला आता टाकूया कुंडीमध्ये. मग त्याचं छोटंसं प्लॅन तयार होईल. मी रिशांनाच देते करायला. म्हणजे त्याला वाटेल ना की त्यांनी केलं आहे. आणि त्या प्लॅन्ट्सची काळजी पण घेतो. त्यांना रोज पाणी वगैरे टाकतो. सो त्यासाठी खूप मस्त ॲक्टिव्हिटी आहे. तर मी आता रिशांना देते. हे झालेलं आहे आमचा प्लॅन्ट करून. तर हे आहे एक प्लॅन्ट आणि हे 2 आहे बेझिल आणि हे 3rd आहे लाजाळू बहुतेक. लेट्स सी. आणि मी तुम्हाला अपडेट देत राहील जसे हे ट्रीज मोठे होतील. तसं मी मोठ्या पॉट्समध्ये झाडं लावली आणि यश पण आला त्यानंतर. तर मग मस्त मी कॉफी वगैरे पिली आणि मस्त गप्पा वगैरे मारल्या. आणि आता मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. कारण की 2 ते 3 दिवस आधी स्टार्ट केलेला आणि मग मध्ये तब्येत बरी नसल्यामुळे काही कंटिन्यू नाही केला. तर त्यानंतर आजच कंटिन्यू केला शुक्रवारी. तर असा होता माझा आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.